श्री गणेशाय नमः. गुरुचरित्रातील 18वा अध्याय हा अतिशय महत्त्वाचा अध्याय असून या अध्यायाचं नाव आहे विप्रदैन्य हरणम. आपल्या जीवनात असलेले दैन्य, दारिद्र्य, दुःख हे नष्ट करायचं असेल, व्यवसायात प्रगती, नोकरीत प्रगती, समृद्धी, आर्थिक भरभराट हवी असेल तर 18वा अध्याय हा नियमित वाचला पाहिजे. आज आपण त्याचं वाचन करणार आहोत, तर तुम्ही कृपया मन लावून ते ऐकावं हीच तुम्हाला विनंती. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जयाजी सिद्धमुनी. तू तारक भवारणी, सुधारस आमचे श्रवणी, पूर्ण केले दातार. गुरुचरित्र कामधेनू, ऐकताना धाय माझे मनू, कांक्षा होत असे अंतकरणू, कथा अमृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नोये अंतकरणी, कथा अमृत संजीवनी, अनेक निरोपी दातार. येणे परी सिद्धासी, विनवी शिष्य भक्तीसी, मस्तक ठेवी चरणासी, कृपा भाकी ते वेळी. शिष्य वचन ऐकोनी, संतोषले सिद्धमुनी, सांगतात विस्तारोनी, ऐका श्रोते एकचित्ते. ऐका शिष्य शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती गुरुचरणी, तलीने झाली निश्चयी. तुझा करिता अम्मासी, चेतन झाले परियसी, गुरुचरित्र आद्यंतेसी, स्मरण झाले अवधारा. भिलवडी स्थान महिमा, निरोपिले अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा, सांगेन ऐका एकचित्ते. क्वचित काळी ते असतानी, श्री गुरु होते गोप्य होनी, प्रगट झाले म्हणून पुढे निघाले परियसा. वरुणा संगम असे ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित, भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्ण प्रवाहात, श्री गुरु तीर्थ पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात, तेथे राहिले द्वादश शब्दे. अनुपम तीर्थ मनोहर, जैसे अविमुक्त काशीपुर, प्रयाग मानस तीर्थ थोर, म्हणून राहिले परियसा. करवरपूर ग्राम गहन, कुरुक्षेत्र अधिक जाण, तीर्थे असती अगम्य, म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीरी, प्रख्यात असे पुरांतरी, 5 नामी आहेत थोरी, सांगेन ऐकचित्ते. शिवा भद्रा भोगावती, कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा नामे ख्याती, महापातके सहारिती. ऐसा प्रख्यात पंचगंगा, आल्या कृष्णाची संगा, प्रयागाहून असे चांगा, संगमस्थान मनोहर. अमरपूर म्हणजे स्थान, ग्राम असे अनुपम, जैसा प्रयाग संगम, तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर, प्रख्यात जाणा कल्पतरू, देव असे अमरेश्वरू, त्या संगमी जाणपा. जैसी वाराणसी पुरी, भगीरथ गंगा सरी, पंचगंगा नदी थोरी, तत्समान असे परियसा. अमरेश्वर सन्निधानी, वस्ती 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणी, प्रख्यात असे परियसा. अमरेश्वर लिंग बर्वे, तेयासी वंदोनी स्वभावे, पूजिता नरे अमर व्हावे, विश्वनाथ तोची जाणा. प्रयागी करिता मागस्नान, जे पुण्य होय साधन, शतगुण होय त्याहून एक स्नान परियसा. सहज नदी संगमात, प्रयाग समान विख्यात, अमरेश्वर परमब्रह्म सत्य, तया स्थानी वसतसे. या कारणे त्या स्थानी, कोटी तीर्थे असते निर्गुणी, वाहे गंगा दक्षिणी, वेणी सहित निरंतर. अमित तीर्थ त्या स्थानी, सांगतात विस्तार पुराणी, अष्टतीर्थे असती गुणी, त्या कृष्ण प्रवाहात. उत्तर दिशे असे देखा, वाहे कृष्णा पश्चिम मुखा, शुल्क तीर्थ नाम ऐका, ब्रह्महत्या पापे जाती. औदुंबर सन्निधेसी, 3 तीर्थे परियसी, एकाहुनी एकाधिकेसी, तीर्थे असती मनोहर. पाप विनाशी काम्य तीर्थ, तिसरे श्री वरद तीर्थ, अमरेश्वर सन्निधार्थ, अनुपम तीर्थ असती पै. पुढे संगम षष्ठ कुळात, प्रयाग तीर्थ असे ख्यात, शक्तितीर्थ, अमरतीर्थ, कोटीतीर्थ परियसा. तीर्थे असती अपारी, सांगतात असे विस्तारी, या कारणे श्री गुरु त्यापरी, राहिले तेथे द्वादश शब्दे. कृष्णावेणी नदी दोनी, पंचगंगा मिळोनी, सप्तगंगा संगम सगुणी, काय सांगो महिमा त्याचा. ब्रह्मात्यादी पातके, जळून जाती स्थाने ऐके, ऐसे सिद्ध स्नान निके, सकळ अभिष्ट होते येथे. काय सांगो याचा महिमा, आणिक द्यावा नाही उपमा,
दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णू साक्षात जाणा कल्पतरू वृक्ष असे औदुंबरू गोप्य होता गोचरू राहिले श्री गुरु ते स्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रगट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करा प्रतिदिनी अमरापूर जा म्हणजे ग्रामी जाती श्री गुरु परियसा त्या ग्रामी द्विजयक असे वेदा अभ्यासक भार्या त्याची पतिसेवक पतिवर्ता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुक्ष भिक्षा करी आपण कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने त्या विप्र मंदिरात आले वेल उन्नत शेंगा निघती नित्यभोत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरू न मिळे परियसी तया शेंगा रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदरभरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी नेमासी घे वड्याच्या शेंगा परियसी करी शाख नैवेद्या वर्तता श्री गुरु एके दिवशी त्या विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्र भक्तीने भिक्षा करुनी ब्राह्मणासी आश्वासिती अतिसंतोषी गेले तुझे दरिद्र दोष म्हणून निघती ते वेळी त्या विप्रग्रहात जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले त्या वेलाचे बडमूळ श्री गुरु छेदिती तात्काळ टाकून देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवनिता ते वेळी दुःख करी पुत्र सखळी म्हणे पाहो देव बळी कैसे देवे केले आम्ही त्या यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी छेदिले आमच्या ग्रासासी टाकून दिले भूमीवर ऐसा परी ती नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण भ्रतार म्हणे त्यावेळी जे होणार ज्या काळी निमित्त करी चंद्रमोळी त्या अधीन विश्वजाण विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लय कारण पिपिलादिकी स्थूल जीवन समस्तार करीतसे आयुरन्य प्रच्छन्ती ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केवी करसे प्रत्यही 84 लक्ष जीवांसी स्थूल सूक्ष्म समस्तांसी निर्माण केले आहारासी उत्पत्ती केली तदनंतर रंकाराय एकदृष्टी करुणी पोषितो हे सृष्टी आमचे प्रारब्धासे वोखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जाण भोगणे आपले आपण पुढील यावरी काय बोले आपले दैवे असता उणे पुढल्या बोलणे मूर्खपणे जे पेरिले ते भक्षणे कवण बोले सांगे मज बोल ठेविसी ईश्वरासी आपले अर्जित न विचारासी ग्रास घेतला म्हणसी अविद्यामाय वेष्टुनी तो तारक आम्हासी म्हणून आले भिक्षेसी नेले आमच्या दरिद्रासी तोची तारी अंत्यम्मा येणे परी स्त्रियेसी संबोधिते परियसी काढ निवेल शाखेसी टाकीता झाला गंगेत त्या वेलाचे मूळ जरी जे का होते आपल्याद्वारी टाको म्हणून दिजवरी खणिता झाला त्या काळी काढिता वेल मुळासी लागला कुंभ निधानेसी आनंद झाला भुवसी घेऊन गेला घरात म्हणे नवल पर्वतले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडिले दैन्य लाभले अम्मासी नर नव्हे तो ईश्वर होय ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणे चला दर्शनासी जाऊनी संगमी गुरुपाशी पूजा करी भावेसी वृत्तांत सांगितला तयासी त्यावेळी हर्षयुक्त श्री गुरु म्हणे तयासी तुम्ही हे न सांगावे कवणासी अखंड लक्ष्मी तुमच्या वंशी आम्हा प्रगटता जाईल ऐसा परी द्विजासी सांगता श्री गुरु परियसी मुखी सुखी असावे आपल्या गृहासी पुत्र पोत्री नांदावे ऐसावर लाभोन गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरुकृपा ऐसी दान दर्शन मात्रे दिनधरे ज्यासी होईल श्री गुरुकृपा त्यासी कैसी दैन्य बापा कल्पवृक्ष आश्रय करिता विघ्न कैसे तया घरी दैवे उणा असेल नरू तेणे भजावा श्री गुरु तोची पावेल पैल पारू पूज्य होय सकळा लोका जो का भजेल श्री गुरु ते य प्रसादे तया ते अखंड लक्ष्मी सदनाते अष्टेश्वर नांदती सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा आहे ऐसी भजावे मनोभावेसी कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारून
पुढील कथा अमृतपान ऐक श्रोते हो एकचित्ते श्री गुरुचरित्रामृत विवेकसार अयाचित विप्रदैन्य हरण येत कथा निरोपेली इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनाम धारक संवादे विवेकसार अयाचित विप्रदैन्य हरण नाम अष्टोदश अध्याय श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रेय प्रमस्तु शुभभवती। ओवी संख्या 74 श्री गुरुदत्तात्रया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हा 18वा अध्यायाचं नियमित पठण केल्यास दैन्य दुःख दारिद्र्य नाश होतो, तर प्रत्येकाने हे श्रवण करावं ही नम्र विनंती। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।